संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीस आज सकाळी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे सुरुवात झाली आहे। सांगली लोकसभेसाठी भाजपाचे संजय पाटील आणि उद्धव सेनेचे चंद्रहार पाटील तसेच अपक्ष विशाल पाटील यांच्यात अत्यंत चुरशीने तिरंगी लढत झाली होती। मात्र खरी लढत ही भाजपाचे खासदार संजय काका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात झाली आहे। सुरुवातीच्या मतमोजणीनुसार पहिल्या फेरीपासून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी 6 विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे। विशाल पाटील हे 7व्या फेरी अखेर 28,000हून अधिक मतांची आघाडी घेतली आहे। विशाल पाटील यांनी मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे। काँग्रेस भवन शेजारी असणाऱ्या वसंतदादा भवन जवळ विशाल समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून मोठा जल्लोष साजरा केलाय।